आवाज जनता की मध्ये आपले स्वागत आहे। राष्ट्रीय नागपूर कॉर्पोरेशन एम्प्लॉईज असोसिएशन इंटकच्या वतीने महानगरपालिका मुख्यालय येथे विविध मागण्यासह नारे निदर्शन करण्यात आले। महानगरपालिका आयुक्तांनी आश्वासन देऊन सुद्धा शासनाने त्याकडे लक्ष दिला नाही असे आरोप कामगार नेते सुरेंद्र टिंगणे यांनी केले। त्यात एम्प्लॉईज असोसिएशनचे कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते। धन्यवाद। कर्मचारी एकता, अरे लेके रहेंगे, लेके रहेंगे, अरे लेके रहेंगे, लेके रहेंगे, अरे लेके रहेंगे, लेके रहेंगे, अरे होश पे आओ, होश पे आओ, अरे होश पे आओ, होश पे आओ, होश पे आके बात करो, अरे होश पे आके बात करो। कमिश्नर साहब को कर्मचारी के लिए निवेदन देती हूँ, लेकिन उस पर कोई भी मार्ग नहीं निकलता। इस पर हमारी कमतरता है। यहाँ संख्या आपको दिख रही है हमारे कर्मचारी की, और अंदर लोग बैठे हैं। हम धूप में यहाँ तप रहे। हमारे ज़्यादातर यहाँ रिटायरमेंट पर्सन लोग हैं, जो लोग बेचारे धूप में आके यहाँ खड़े हुए, लेकिन जिन्हें आज नौकरी है, जो लोग आज वेतन ले रहे हैं, वो लोग मज़ा मार रहे हैं एसी पर। ये शोकांतिका है। तो मैं सभी लोगों से विनती करूँगा कि जब भी यूनियन धरना आंदोलन का कार्यक्रम रखती है या जो भी निर्देशन का कार्यक्रम करती है, अपन ने उस पर सहभाग देना चाहिए। और हमारी भी प्रमुख मांगे, इसके पहले भी कमिश्नर साहब से बातचीत हुई थी कि अप्रैल और मई हमने कर्मचारी की पदोन्नति के लिए रखा है, लेकिन वो शोकांतिका सर भूल गए या नहीं कोई काम कारणवश, लेकिन उनको याद दिलाना चाहिए अपन ने आज या कल, क्योंकि उन्होंने बोला था कि अप्रैल मई की मैंने पदोन्नति के लिए रखा हूँ। कई लोग कर्मचारी रिटायरमेंट हो रहे हैं, कई लोग मृत हो गए, तो ऐसे लोगों को वंचित न रखा जाए, तुरंत पदोन्नति दी जाए। और लाट कमेटी वार्षिक के नियमानुसार जो नियुक्ति प्रकरण रुके हुए हैं, तो सारे लोगों को नियुक्ति आदेश दिया जाए। और इस पर जो हमारे वाहन चालक जुने थे, जो लोग बेचारे चतुर्थ श्रेणी कर्मचारी थे, उन्हें वाहन चालक के पद पे पदोन्नति दी गई। बोलो चलो भैया आप अपने ड्राइवर का काम करो, लेकिन उनकी कोई चूक नहीं, क्योंकि उन्होंने 25-25 साल सफाई कर्मचारी के पद पर काम किया है। उसके बाद उन्होंने वाहन चालक के पद पर लिया। क्यों ना उनको भी वार्षिक का नियम, वार्षिक लाट कमेटी का नियम लागू होना चाहिए। ऐसे हमारी यूनियन की बार बार कमिश्नर साहब से चर्चा हुई। अब ये कमिश्नर साहब का मत क्या है, अब पता चलेगा, या सरकार को भेजना चाहिए। उन्होंने भाई आप नहीं तो आप सरकार को भेजना चाहिए। ऐसे हमारी डिमांड है। और जो डीए का जो एरियाज है बकाया, वो भी हमें मिलना चाहिए। और बस ये बहुत सारी समस्या हमारी वाली, हम सारे लोग इकट्ठा रहना चाहिए और हमने एकता का प्रदर्शन करना चाहिए। करून ठेवलेले आहे आणि त्याच्यामुळं पदोन्नतीला लोकांना विलंब होतोय। त्याच्यावर मार्ग काढण्याचं आयुक्तांनी कबूल केलेलं होतं, त्यांनी मिटिंगा घेतल्या, परंतु प्रशासनातल्या इतर लोकांनी दिरंगाई केल्यामुळं हा प्रकार घडलेला आहे। आपण आयुक्तांना या गोष्टीची जाणीव करून देतोय। आज आपण त्यांनी दिलेला शब्द पूर्ण झाला नाही, म्हणून आज धरणे देऊन त्यांना आठवण करून देतोय की साहेब तुम्ही आम्हाला शब्द दिला होता, त्या शब्दाप्रमाणे अजूनपर्यंत कारवाई झाली नाही, ती ताबडतोब तुम्ही करा। मी सुरेंद्र टिंगणे, राष्ट्रीय नागपूर कॉर्पोरेशन एम्प्लॉईज असोसिएशनचा अध्यक्ष आहे। आज इथे धरणे आंदोलन प्रलंबित मागण्यांसाठी आयोजित करण्यात आलेलं आहे। मागच्या वेळेस 24 मार्च रोजी आम्ही माननीय आयुक्त जे इथले प्रशासकसुद्धा आहेत त्यांच्याशी शिष्टमंडळ भेटलं, तेव्हा नागपूर महानगरपालिकेतील ज्या प्रलंबित पदोन्नतीचे प्रकरणं होते त्याच्यावर ते निकाली काढावे अशी आम्ही मागणी केलेली होती। तेव्हा त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं होतं की एप्रिल आणि मे महिन्यात मी हे सर्व प्रकरणं निकाली काढून प्रत्येकाला ज्याचा डीव आहे त्याला पदोन्नती मिळवून देईल असं त्यांनी म्हटलेलं होतं। परंतु मेसुद्धा संपलेला आहे, ते अजूनपर्यंत ऑर्डर्स निघाले नाहीत। याची त्यांना जाणीव करून देण्याकरता आज आम्ही इथे एकत्र येऊन धरणे देतो आहे। दुसरी महत्त्वाची मागणी, महाराष्ट्रातल्या सर्व महानगरपालिकेला 1/1/2016 पासून 7वा वेतन आयोग लागू झालेला आहे, परंतु नागपूर महानगरपालिकेला हा आयोग सप्टेंबर 2019 पासून लागू झालेला आहे।
ही झालेली तफावत दूर करण्याची आमची मागणी आहे. माननीय मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना, आयुक्तांना वेळोवेळी आम्ही पत्र दिले आणि मागणी केलेली आहे की बाकी महानगरपालिकेला तुम्ही दिलं आणि नागपूर महानगरपालिका त्याच्यापासून वंचित आहे. हा जो झालेला अन्याय आहे हा दूर करावा अशी आमची प्रमुख मागणी आहे. त्याचप्रमाणे या नागपूर महानगरपालिकेमध्ये जवळपास 47% जागा ह्या रिक्त आहे आणि या जागा रिक्त असल्यामुळं आज प्रशासनाला काम करत असताना विविध अडचणी येत आहे. कर्मचाऱ्यांना अडचणी येत आहे कारण एका कर्मचाऱ्याकडे 2-2, 3-3 टेबलचे कामं करावं लागत आहे. तो बिचारा सकाळी 9:45 वाजता ऑफिसमध्ये आल्यावर रात्री 8 वाजून जातात, 9 वाजून जातात, तरी त्याला काम करत इथे बसावं लागते. शनिवार असो, रविवार असो, सुट्टीचा दिवस असो, त्याला काम करावं लागून राहिलं आहे. त्याला साप्ताहिक सुट्टीसुद्धा मिळून राहिलेली नाही आहे. आम्ही ही सुद्धा मागणी केली. तुम्ही जेव्हा अपेक्षा आमच्या कर्मचाऱ्याकडून करून राहिले आहे, सुट्ट्यांच्या दिवशी काम करून घेऊन राहिले आहे, कामगार कायद्याच्या नुसार साप्ताहिक सुट्टी हा त्याचा हक्क आहे आणि तो हक्क समजा तुम्ही देत नसाल तर त्याचं कॉम्पेन्सेशन तुम्ही द्यायला पाहिजे. आम्ही ही सुद्धा मागणी केलेली आहे. आयुक्तांशी जेव्हा आता पुन्हा चर्चा करू तेव्हा त्याच्यावर पुन्हा डिटेलमध्ये बोलू. मागच्या वेळेस 2024मध्ये महाराष्ट्र शासनाने लाडपागे समितीच्या शिफारसी लागू करण्यासाठी गाईडलाईन दिलेल्या आहे, पण त्या गाईडलाईनप्रमाणे नागपूर महानगरपालिका अजूनपर्यंत काम करायला तयार नाही. अजूनपर्यंत त्यांनी त्याची अंमलबजावणी केलेली नाही. आमची मागणी आहे की शासन निर्णयाप्रमाणे तुम्ही कारवाई करा. ह्या महानगरपालिकेमध्ये सुमारे 18 ते 20 जे वाहन चालक आधी सेवानिवृत्त झाले, खरं पाहता ते या नागपूर महानगरपालिकेमध्ये सफाई कामगार म्हणून त्यांनी 15-20 वर्ष काम केलं. गाड्यांवर, सफाईच्या गाड्यांवर ड्रायव्हर नसल्यामुळं यांना गाडी चालवता येत असल्यामुळे जाव कलते तुम गाडी चलाव असा तोंडी आदेश देऊन काही दिवसांनी त्यांना वाहन चालकाचा आदेश दिला. ही त्यांची चूक नाही आहे, चूक ही प्रशासनाने केली. म्हणून आमची मागणी आहे का जे सेवानिवृत्त झालेले वाहन चालक आहे, ज्यांनी 15-15 वर्ष सफाई कामगार म्हणून काम केलेलं आहे, त्याच्या वारसाला सुद्धा लाडपागे समितीप्रमाणे नोकरी दिली पाहिजे. ही सुद्धा आमची प्रशासनाकडे आणि शासनाकडे सुद्धा मागणी आहे. इतरही मागण्या आहे जेव्हा जेव्हा वेळ येईल. दुसरी एक महत्त्वाची मागणी आहे की जुलै 2024 रोजी जो DA लागू झालेला आहे त्याचा 6 महिन्याचा एरियस सध्या पेंडिंग आहे. आता लवकरच गणपती, रक्षाबंधनाचा मोठा सण येतो आहे, तेव्हा एकमुस्त 6 महिन्याची रक्कम कर्मचारी, शिक्षक, सफाई कामगार आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना द्यायला पाहिजे. ही आमची प्रमुख मागणी आहे. त्याच्याकरता आजचं हे धन्य आंदोलन आहे. लेके रहेंगे, लेके रहेंगे.